आहे पहा. केस नंबर 5 एक स्टडी एक्झाम्पल आहे. बघू केस नंबर 5 आत्ताच आपण लर्न केली. आता त्याचं एक एक्झाम्पल स्टडी करू पहा कसं असणार एक्झाम्पल. केस नंबर 5 बरं का. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतो पहा मी. सॉल्व डी स्क्वेअर प्लस 6d प्लस 9 इंटू वाय इज इक्वल टू कसं दिले 1/x³ इंटू e⁻³ आता केस एक्झाम्पल आलं बाबा. मग एक्झाम्पल आहे केस नंबर 5 आहे. कसं ओळखायचं तर केस नंबर 5 तुम्हाला माहिती आहे ना काय केस नंबर 5. जर फंक्शन मध्ये e⁻ax इंटू व्ही असेल म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शनला दुसऱ्या एखाद्या फंक्शननी मल्टिप्लाय असतं त्यावेळेस ती केस नंबर 5 असते. आहे ना मल्टिप्लाय 1/x³ नी. बरोबर आहे का. e⁻³ ला कशाने मल्टिप्लाय आहे तुमचं तर 1/x³ नी मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे हे डेफिनेटली केस नंबर 5 एक्झाम्पल आहे पहा. हे डेफिनेटली कशाचं एक्झाम्पल आहे केस नंबर 5. आपण पूर्ण सॉल्व्ह करूया. आता लक्षात द्या केस नंबर 5चं आयडेंटिफिकेशन झालं. आता आपल्याला काय करायचं आधीच पहिल्या स्टेपला काय करायचं फाइंड yc. अवर फर्स्ट स्टेप इज टू फाइंड yc कॉम्प्लिमेंटरी फंक्शन yc. yc तुम्हाला माहिती कसं काढायचं बा काय कन्सिडर ऑक्झिलरी इक्वेशन डिटेल लिहिले पाहिजे. कन्सिडर ऑक्झिलरी इक्वेशन फाय ऑफ डी इक्वल टू 0. व्हॉट इज फाय ऑफ डी तर d² प्लस 6d प्लस 9 इक्वल टू 0. सांगा फॅक्टर्स सांगायचे. आता यायला पाहिजे ना फॅक्टर्स आपल्याला. फॅक्टर्स पटकन सांगायचे. +3 +3 सर. +3 +3 +3 +3 येतील बरोबर ना. ऍडिशन 6 आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला किती पाहिजे 9 म्हणजे 3 3 म्हणजे d+3 इंटू d+3 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स d इक्वल टू -3 अगेन -3. हे रूट्स कसे आलेत रियल अँड रिपीटेड. रिपीटेड आहेत ना रूट्स आर रियल अँड रिपीटेड -3 -3. मग सोल्युशन yc कसं लिहिणार आपण तर yc इक्वल टू c1 c1 प्लस c2x इंटू e⁻3x. हे आपण ऑलरेडी झाले बा कसं लिहायचं. रूट्स रिपीटेड रूट्स असतील तर आपण कसं लिहितो बरोबर ना. रियल रूट्स आहेत. रियल रूट हे e च्या पॉवर मध्ये लिहितात आता -3 येते e⁻3x आणि रिपीटेड म्हणून कसं c1 प्लस c2x दोन रूट्स रिपीटेड आहेत. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती होती 2 होती. 2 रूट्स आलेत आणि 2 कॉन्स्टंट आले c1 आणि c2 बरोबर चाललंय. हे ठीक आहे झालं yc याचा काय प्रश्न नाही पहा. आता महत्वाचं जे पाहिजे आपल्याला स्टेप नंबर 2 इज टू फाइंड yp फाइंड करायचं. आता लक्ष द्या yp चा फॉर्म्युला लिहितो अगोदर 1/phi of d into f of x. 1/phi of d into f of x, right? That is equal to 1/d² plus 6d plus 9 into what is f of x? 1/x³ into e⁻3x. बरोबर. आता एक्सपोनेन्शियल फंक्शननी मल्टिप्लाय म्हणजे केस नंबर 5. केस नंबर 5 काय सांगते तर एक्सपोनेन्शियल फंक्शन आउट करा. बरोबर. एक्सपोनेन्शियल फंक्शन आउट करा. आउट करणार काय होईल e⁻3x आउटसाइड जाईल आणि काय रिप्लेस करेल तो इट विल रिप्लेस d/d-3. बरोबर आहे का. e⁻3x आहे ना म्हणून d च्या ऐवजी d-3 -3x सो d इज इक्वल टू d-3 घ्यायचंय काम होतं आपलं. मग कशी आहे तुमची नेक्स्ट स्टेप e⁻3x इंटू 1/d-3² प्लस 6 इंटू d-3 प्लस 9 इंटू हे 1/x³ ला मी x⁻³ लिहिलं पहा. लक्षात घ्या मी काय केले 1/x³ ला मी x⁻³ काय घेतलंय -3 घेतलंय. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक नवीन शिकायला मिळणार आहे पहा एक्झाम्पल मध्ये. लक्षात घ्या पहिल्या स्टेप मध्ये कसं केलं आपण रिप्लेस d/d-3 हे महत्वाचं आहे. केस नंबर 5 आपण यूज केली e⁻3x ला आपण आउटसाइड घेतला आणि d च्या ऐवजी काय घेतलं मी ते पहा d² d-3² 6 into d 6 into d-3 plus 9 as it is and 1/x³ is it any 1/x³ can be written as x⁻³ x⁻³ सॉल्व करायचं फक्त. आता हे डिनॉमिनेटर सोपं आहे e⁻3x इंटू 1/ सॉल्व करा d² - 6d प्लस 9 6 ने मल्टिप्लाय करा 6d - 18 प्लस 9 इंटू x⁻3. आता हे एकदम बेसिक आहे. ब्रॅकेट आपण सॉल्व केलाय d² - 6d प्लस 9 6 ने मल्टिप्लाय केले झालं काम. आता इथे जर व्यवस्थित पाहिलं तुम्ही ते कॅन्सल होईल पहा काय -6d प्लस 6d कॅन्सल होईल.
हे +9 18 आणि -18 काय होईल तुमचं कॅन्सल होईल. मग राहणार काय फक्त तुमचं राहणार काय तुमचं e⁻³ इंटू 1/d² इंटू x⁻³ 3 1/d² इंटू x⁻³ आता बरेच लोक काय करतात तर x⁻m आहे याला वर घेण्याचा प्रयत्न करतात. काय करतात याला असं घेतात. एक्झाम्पल असं घेतात पहा d⁻² इंटू x⁻³ आता काय करायचं हे असं थोडं सॉल्व्ह करणार. याला एक्सपांड करता येईल का नाही कारण ऑलरेडी एक्सपांडेड आहे सिंगल टर्म आहे ना. एक्सपांड कशी करायची जर हेच जर तुमचं असं असतं 1/d⁻² तुम्ही केलं असतं एक्सपांड किंवा 1 + d² त्याचा (-1) असं काय असतं त्याला तुम्ही एक्सपांड केलं असतं. बट ऑलरेडी ही सिंगल टर्म आहे. सिंगल टर्मला एक्सपांड करण्याचा प्रश्न येतच नाही. सिंगल टर्मला एक्सपांड करण्याचा प्रश्न येतच नाही. मग काय करायचं बाबा मग काय करायचं हे जर d² असतं तर डबल डेरिव्हेटिव्ह घेतला असता. d असतं तर सिंगल घेतला असता. पण हे d² नाही हा d⁻² आहे. मग आता करायचं काय हा प्रश्न इथे लक्षात येते काय बोलतोय मी पहा. याला असं सॉल्व्ह करता एक्सपांड करण्याचा प्रश्नच येत नाही कारण एक्सपान्शन कशाचं होतं एक्सपान्शनला व्हायला एक सिंगल टर्म एक्सपान्शनचा प्रश्न येतच नाही. एक्सपान्शनचा प्रश्न इथे येतच नाही लक्षात ठेवा. मग काय करायचं काय बाबा एक्सपान्शन तर होत नाही. मग आता काय करायचं मग हे पहा जसं d फॉर काय असतो तुमचा d फॉर डेरिव्हेटिव्ह आणि 1/d फॉर काय असतं तर 1/d जर असेल 1/d फक्त बरं का इंटिग्रेशन आता मजेशीर आहे पहा d फॉर अ डेरिव्हेटिव्ह असेल तर 1/ हा इंटिग्रल ऑपरेटर हा डिफरन्शियल ऑपरेटर d फॉर अ डेरिव्हेटिव्ह d असेल तर डेरिव्हेटिव्ह घेतो 1/d असेल तर काय घ्या इंटिग्रेशन. इन सिमिलर मॅनर d² असेल तर काय घेणार तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह घेणार आणि 1/d² असेल तर काय घेणार तुम्ही डबल इंटिग्रेशन घेणार. बघा आता एक्सपांड होत नव्हतं मग मी काय केले एक्सपांड आता काय करायचं मग आपल्याला 1/d² म्हणजे काय घ्यायचं तर इंटिग्रेशन घ्यायचं बघा काय घ्यायचं तर इंटिग्रेशन घ्यायचे. मग आपण नेक्स्ट स्टेजला कसं घेणार पहा इंटिग्रेटिंग कसं करायचं x⁻³ ट्वाइस घेणार ट्वाइस ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 1/d². 1/d म्हणजे इंटिग्रेशन आणि 1/d² म्हणजे डबल इंटिग्रेशन म्हणजे x⁻³ चं डबल इंटिग्रेशन घ्यायचं पहा x⁻³ चं डबल इंटिग्रेशन घ्यायचं दोनदा घ्यायचे. कुठला फॉर्म्युला वापरणार x⁻³ चं इंटिग्रेशन घेण्यासाठी आपण आहे की माहिती कोण सांगताय इंटिग्रेशन ऑफ x⁻n विथ रिस्पेक्ट टू x येस पटकन सांगा विसरलात का अरे रे ओके सांगा पटकन इंटिग्रेशन ऑफ x⁻n इज इक्वल टू x⁻n+1/n+1 विसरला ते कॉन्स्टंट c इकडे पुढे राहू दे त्याचा काय प्रश्न नाही. x⁻n+1/n+1 म्हणजे दोनदा इंटिग्रेशन घ्यायचे पाहिजे x⁻³ +1/-3+1 असं डबल करायचंय पहा म्हणजे कसं येईल पहा पुढे तुमचं इथे e⁻³ ठीक आहे तसंच आहे. आता एकदा इंटिग्रेशन घेऊयात आपण मग काय लिहिते x⁻²/-2 बरोबर का. आता इथं जर x⁻³ असेल इंटिग्रेशन ऑफ x⁻³ तर कसं येणार इथे x⁻³ +1 डिवायडेड बाय -3+1 इज इक्वल टू व्हॉट x⁻² हे लिहिलं पाहिजे एक इंटिग्रेशन पाहत ठीक आहे. आता याला थोडंसं काय करू ते कॉन्स्टंट -1/2 बाहेर घ्या e⁻³ इंटू x. आता दुसरं इंटिग्रेशन 1/d चं म्हणजे काय कशाचं इंटिग्रेशन घेतलं सेकंड टाइम तुम्ही हा -1/2 बाहेर घेतला म्हणजे कशाचं इंटिग्रेशन x⁻² चं इंटिग्रेशन काय येईल x⁻1/-1 इज इक्वल टू कसं लिहिणार तुम्ही याला फार तर असं पण लिहू शकता -1/x x⁻1 ला खाली घेणार ना तुम्ही बरोबर. हे तुमचं झालं इंटिग्रेशन एक्झाम्पल सॉल्व्ह झालं d गायब झालं म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह म्हणजे 1/2x हे कसं लिहिलं बा डायरेक्ट लिहिलं बरं का मी कसं आले लक्षात घ्या फार तर एक्सप्लेन करून दाखवतो इथे. हा -1/2 होता कॉन्स्टंट नंबर इकडचं हे जो -1 आहे मायनस होईल तुमचा प्लस e⁻³ आणि x⁻1 ला 1/x करणार आपण यालाच थोडं मग हे x पुढे लिहिलं फक्त 1/2x इंटू x⁻³
3x असं घेतलंय पहा. हे लॉजिक आहे. संपलं, एक्झाम्पल सॉल्व्ह झालं पाहिजे. मग शेवटच्या स्टेपला फक्त आपल्याला काय करायचंय, दोघांची ऍडिशन करायची. इक्वेशन 1 होतं yc, इक्वेशन 2 आहे yp. मग सोल्युशन आपल्याला लिहून टाकायचे. सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय सोल्युशन, तर y इज इक्वल टू yc प्लस yp आणि ऍडिशन करून मार्क करून टाकू. बघा हे इंटिग्रेशनची कॉन्सेप्ट लक्षात आली का, लक्षात घ्या कसं केलं. सोपं एक्झाम्पल होतं. केस नंबर 5 फक्त थोडा वेळ वापरायची, नंतर आपली केस नंबर 4 पण वापरण्याची गरज पडलीच नाही. इथं नवीन काहीतरी शिकवलं, 1/d फॉर इंटिग्रेशन, 1/d² फॉर डबल इंटिग्रेशन. चेक करा आणि विचारा मला डाऊट काय याच्यामध्ये आता.